शॉवर सुरू केल्यासारखी पावसाची सर आणि त्यानंतर पुन्हा लख्ख ऊन. कधी ढगाळ हवामान तर कधी निरभ्र आकाश असा खेळ सध्या सुरू आहे. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानं पंचगंगेची पाणी पातळी पुन्हा सामान्य स्तरावर येतेय. आज संध्याकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 19 फूट 4 इंचांवर होती. गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 1.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर पुढील 4 दिवस कोल्हापूरसाठी ग्रीन अलर्ट आहे. यावर्षी पावसानं संथ आणि संयमी भूमिका घेतल्याचं दिसून आलंय. त्यामुळे यंदा तरी कोल्हापूरला महापुराची भीती नाही. गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी केवळ 1.5 मिलीमीटर पाऊस झालाय. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 10.2 मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झालाय. रविवारी पावसानं बऱ्यापैकी उघडीप दिली होती. आज सकाळी आणि दुपारी पावसाची जोरदार सर पडून गेली, पण बराच काळ लख्ख ऊन पडलं होतं. यंदा श्रावण सुरू होण्यापूर्वीच ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळतोय. त्यामुळं अचानक काळ्या ढगांसह अंधारलेलं आणि ढगाळ वातावरण बनतं, एखादी सर कोसळते आणि पुन्हा आकाश स्वच्छ होऊन ऊन पडतं, असं सध्याचं हवामान आहे. पुढील 4 दिवस कोल्हापूर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट आहे. 17 ऑगस्टनंतर पुन्हा पावसाची थोडीफार तीव्रता वाढू शकते, पण एकूणच यंदा पाऊस दमादमानं हजेरी लावत असल्यानं दरवर्षी महापुरानं नुकसान होणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.